आहे का? नक्कीच राजकारण डोक्यासमोर ठेवून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मतावर पुन्हा निवडून यायचं आणि मराठ्यांच्याच पोरात वाटोळं करायचं. मराठ्यांनी यांना निवडून आणायचं, मोठं करायचं आणि यांनी इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं. इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात, आणि तिकडे गेले की त्यांच्याकडून बोलायचं. म्हणजे ते लय गरजेचे आहेत म्हणतात. म्हणजे त्यांना मतदानच करीत नाहीत ते त्यांच्यासाठी चांगले, आणि जे मोठं करते ते. हे पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलंय. पण त्यांना आता रात्री येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदललाय, 100% बदललाय. आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालच्या मॅटरवरून तरी मंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील. त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये, स्पष्टच सांगतोय. त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये. पदाला दुय्यम किंमत द्यावी, पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये, थोडीसुद्धा. कारण शेवटी समाजच मोठा असतो. ती त्यांनी ढळू देऊ नये. त्यांनी मनानेच सांगावं, थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी.